ठेवीदार यांच्या प्रश्नाची दखल घेण्यासाठी शिवसेनेचे नेते भीष्मकदादा उडान हे इथं आलेले आहे. मी दादांना ठेवीदाराच्या वतीने एक आव्हान करतो, विनंती करतो की दादा या अंबडच्या ज्ञानदाता बँकेमध्ये जवळपास 2000पेक्षा जास्त खातेदार आणि माहितीनुसार 67 कोटीपेक्षा जास्त ठेवी आहे. पण त्यापैकी हे जे बसलेले आमच्याकडे आलेली नोंद आता काही 10-15 जण अमरावती बसलेले आणि बाकी तिथं त्याला सपोर्टिंगला आहे. तर 250च्या आसपास आमच्याकडे लोकांनी नोंदणी केली की आमचे इतके पैसे आणि कलेक्टर भेटल्यानंतर आम्ही 2 फेब्रुवारीला भेटलो. त्यानंतर निवेदन दिलं होतं की आम्ही हा प्रश्न भेटल्यानंतर आम्ही 12 फेब्रुवारीला उपोषण बसलो आणि 12पासून उपोषण आज 9वा दिवस. मी नियोजन करीत होतो पण हे कोणी दखल घ्यायला तयार नाही आणि म्हणून मी स्वतः आज इथं उपोषणाला बसलेलो आहे. तर आमचं म्हणणं आहे हे गोरगरीब कष्टकरी अतिशय कष्टाचा पैसा याने बँकेत टाकल्याचा आता जीवन जगण्याचं हे पैसे नाही मिळत, हे अनंत अडचणी येऊ शकतात. याच्यामध्ये अनेकांचे जीवसुद्धा जाऊ शकतात कारण मराठवाडा आधीच दुष्काळग्रस्त आहे, यावर्षी पाऊस नाही, अनंत अडचणी. आणि म्हणून आम्ही कोटे साहेबांना एक अगोदरही विनंती केली की तुम्ही या प्राधान्यक्रमात हा प्रश्न सोडा कारण ते या ठिकाणी एक शकुंतलाबाई कचरे म्हणून की ती जर लग्न झालं नाही आणि म्हणून काम करीत राहिले आणि मुलगा नाही, काही लग्नच नाही झालं, काहीच नाही आणि म्हणून त्यांनी पैसे 1 लाख रुपये बँकेत तिथं टाकत होते आणि आज वय 70 वर्षे काम करता येत नाही, त्या व्याजावर जगत होते. असे अनेक उदाहरणं इथं. आता हे पहा यांचं म्हणा किती यांचे म्हातारी दोघं आणि त्यांचे हे वाचले नव्हते. घरी टाकला की ज्ञान राधा बँकेनं ज्ञान शिकलं बापा. मग पैशासाठी घरी येतात पैसे 35,000 आहे. दोघं बसलो ट्रॅक्टरवर काम केलं, 2 रुपये कमी असेल तरी कुठं मागे टाकला. लेपासून ते चोरी टाकलं की आपल्याला म्हातारपणाला काम होतं. मग ते आमच्या खेड्यात 1 लाख. मग आम्हाला गावी आले असल्यामुळे आधी तुम्हाला 1 मिळून 12 1 लाखाला तुम्हाला काम करायची गरज नाही म्हणून अशा नाही झाली. आणि आता पाडायला आलं तर खूप लागली झालं. आता काय करायचं, माझा पती घरी लग्न आहे, आता मी काय करायचं. आता देतो कोणी पुसत येत का, कोणाचा नवरा दारू देतो, कोणाचा लेप देतो म्हणून आता टाकली आहे बाया. मग ते आमच्या मायबाप मग आता 9 दिवस झाले हे आमच्या माय बहिणीची कळकळ कोणाला येणार आहे. ते म्हणले तुम्हाला रुपये लागू देते आम्हाला ते खूप वाटतं. आधारला ना मग आता काय करायचं साहेब, आता सांगा तुम्ही. आता तुम्हीच आमचे मायबाप म्हणा, आता भाऊ म्हणा, असे हॅलो या वावडीकडे 1 एकर नातीचं लग्न करा करता. नातीचं लग्न तर फक्त का पांगलं हे माणूस आला तिथं पैसे तुमची बँकेत द्या म्हणते आपण आपल्या आम्ही टाकून दिले 9 लाख पैसे बँकेत टाकून दिले. आता म्हणजे ते धिंगाणा चालला तिथे गेलो तर ते म्हणजे सध्या काही बोलू नका म्हणजे आम्ही गेलोच नाही म्हणतो. आता पहा तिथे बंद पडत, मग आता आम्ही लग्न तर बंद पडत, वावर गेले 1 एकर आणि पैसेही गेले. करायचं काय आता, शेवटला एकच मार्ग आहे
आम्ही जीव सोडून देणार, बाकी काही करणार, कोणालाच माहिती नाही, बोलत नाही काही. काय करायचं काय म्हातारे बाहेर सांगायचे आमचं येईल धमचं येईल आणि देतो पैसे. आज 14 महिने झाले ते पैशाला. दादा प्रत्येकाची कहाणी अशीच आहे. इथं बसलेला माणूस रस्त्यावर आला त्याला पर्याय नाही झाला, विलाज नाही म्हणून हा रस्त्यावर इथं बसलेला आहे. कारण कोणाला इथं बसणं म्हणजे लोक हसते, पण पोटापुढं लाज नसते. आणि म्हणून हे 200 लोकांचा संसार उघड्या म्हणजे सर्व यापैकी 2000पैकी या 200 लोकांचा संसार उघड्याला आहे. आपण विरोधी पक्षात आहात, हा प्रश्न तुम्ही होता आणि या ठिकाणी त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा, एवढीच मी त्यांच्या विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.